नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, सध्या आमचं सरकीचं पोलन चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडा वेळ होता आहे। आणि आज आम्ही शेळ्या चारायला सोडलेल्या आहेत। काल खूप पाऊस झाला आमच्याकडं, बघू शकता कसे ओले चिंब रानं झालेले आहेत। आणि हा भेंडीचा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या सीडचा। ही कपाशी आहे, सीडची कपाशी आहे, बघू शकता तुम्ही। अशी आताच पोलन झालं 3 वाजेला याचं आणि शेळ्या सोडलेल्या आहेत आपण। तर मित्रांनो, हे बघा शेळ्या कशा चरतायत। आमचा सोहमला सुट्टी आहे आज। आज काय होतं? आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची आज सुट्टी होती। तर तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या। तर मित्रांनो, आणि इकडे बघा तुम्हाला दाखवतो आपलं हे मार्वेल गवत कसं आहे, बघू शकताय। पट्टा आपला लंबा पट्टा आहे मार्वेल गवताचा। बस तर शेळ्या अशा कातून पडलेल्या आहे मित्रांनो, कारण की यांना आपण 2 दिवसापासून सोडलं नव्हतं। माझं 1 दिवस सोडलं होतं, कारण की आता इथून समोर यांना एक 2 तास का होईना आपण आता इथून समोर सोडणार, कारण की कामाचा ग्रोथ आपला थोडा कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण आता यांना सोडत राहणार आहे थोडं थोडं, 1-2 तास बस। कारण की काय होतं, तेवढे चारल्या पाणी पित आहेत आणि थोडं तब्येत पण जरा जागेवर येईल त्यांची। तर मित्रांनो, आपण एका शेळीचे वार्षिक किती उत्पन्न घेऊ शकतो याच्यावरती आपण थोडक्यात आज माहिती घेऊया। कारण की आपण ही शेळी दिसते ना तुम्हाला, मोरकानी शेळी आणि हा बोकड, हे मायलेक आहेत। तर याच्या विषयावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे। सोमवारी आपण ह्या शेळीचा सोन्या नावाचा बोकड विकलेला आहे, तो 14,100 रुपयामध्ये विकलेला आहे। आणि याच्या अगोदर तिचा एक बोकड होता दुसरा, म्हणजे 2 बोकड होते। हिला आपण गेल्या वर्षी दसऱ्यामध्ये 7व्या माळेला ही शेळी घेतली होती मित्रांनो आपण। तर ही शेळी घेतली होती आपण ही शेळी घेतली होती 16,500 रुपयामध्ये। एका वर्ष समजा वर्ष धरा, आता 16,500 रुपयात घेतली होती। त्याच्यानंतर ते आपल्याकडं वेली ते 2 बोकड, एक 5,000ला विकला आणि एक आत्ता परवा सोमवारी 14,000ला विकला, म्हणजे 14 आणि 5 19,000 रुपये। बस 19,000 ते झाले। आणि ह्या वेळेला तिनं एकच बोकड दिला आणि तो बोकड तिच्यासोबत आहे। जवळपास 5,000 ते 6,000 रुपये आपले तिचे येणार आहे, कारण की थोडा क्रॉसिंगचा बोकड छोटा असल्यामुळं किंवा आपल्याकडून काहीतरी हलगर्जीपणा झाल्यामुळं समजा तिनं एकच बोकडाला जन्म दिलेला आहे मागच्या वेळेस। तरी पण आपण वार्षिक उत्पादन जर एका बोकडाचं जरी धरलं तर 6,000 रुपयाचा बोकड सध्या आहे तो, म्हणजे 6,000 रुपये ते आणि 19,000 रुपये हे असे 25,000 रुपये वार्षिक एका शेळीचं उत्पादन आहे। त्याच्यामध्ये 2 बकरं जर असते तर 30,000 रुपयापर्यंत गेलं असतं, पण जाऊ द्या। तरी पण वार्षिक उत्पन्न एका जर शेळीचं 25,000 रुपये जर असेल आणि जर तुमच्याकडे 10 शेळ्या जर असेल तर 2.5 ते 3 लाख रुपये उत्पादन तुम्ही 100% 10 शेळ्यांपासून घेऊ शकता। एका शेळीचं उत्पादन हे तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये वार्षिक भेटून तुम्हाला शेळी जशाच तशी राहील। त्याच्यामुळं शेळी पालन हे तोट्यात येणारा हा व्यवसाय नाही, कारण की आपण 16,500 रुपयाला शेळी आणि 2 तिचे बोकड घेतली होती। त्यावेळेस बोकड छोटाले होते, पण बघा त्या बोकडांचेच आपल्याला जवळपास 25,000 रुपये एका वर्षामध्ये इन्कम भेटत आहे। तर आणि शेळी परत आपल्याला राहून राहिली, आता ती गाभण आहे, 1-2 महिन्यामध्ये परत वेती आहे।
म्हणजे जवळपास तुम्ही सांगा 30,000 रुपये वार्षिक उत्पन्न जरी म्हणलं तरी आपल्याला एका शेळीपासून 2.5 ते 3 लाख रुपये 10 शेळ्या जर केल्या तर 2.5 ते 3 लाख रुपये उत्पादन आपल्याला 10 शेळ्यापासून 100% भेटेल. त्याच्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय ह्या व्यवसायासारखा दुसरा व्यवसाय एवढा जास्त इन्कम देणारा कोणताच नाही मित्रांनो. याच्यामध्ये परत चाऱ्याचा खर्च, चारा कमी लागतोय आपल्या शेळ्यांना. त्याच्यानंतर खुराकाचं एवढं हे नाही समजा. आणि मित्रांनो कमी कालावधीमध्ये जास्त इन्कम देणारे व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळीपालनच आहे मित्रांनो. त्याच्यामुळं जर गरीब परिस्थिती असेल आपली तर आपण एका शेळीपासून व्यवसाय करून पण चांगल्यापैकी याच्यामधून उत्पादन घेऊ शकता. पाऊस सुरू झाला मित्रांनो, त्याच्यामुळे कसे पळून राहिले बघा. बस आता बरेच काही आबाद झाले, त्या पाऊस आला तर चालले पळतायत. आता हे बघा, आता ही शेळी तर आपल्याकडे लंगडी शेळी जवळपास 4-5 वर्ष झालीत. तिनं तर भरपूर काही इन्कम दिलं आहे आपल्याला. जवळपास 1.5 लाख रुपये इन्कम तिचं 3 ते 4 वर्षामध्ये झालेलं आहे. आपल्याला जास्त झाला असेल पण मी एक सांगतो तुम्हाला अंदाज. तो दुसरा बोकड एक तिथंच आहे मोठा. अरे हो इकडे आणा बाहेर त्याला सोनी. हे जसे पाऊस सुरू झाला की लगेच पळायचं करतात आतमध्ये. तर आपण पण 10 शेळ्यापर्यंत शेळीपालन करणारच आहोत. आणि मित्रांनो हे बघा लंगड्या शेळीचा हा बोकड आहे. आणि एवढाच बोकड आपण सोन्या नावाचा परवा सोमवारी विकलेला आहे 14,100 खूप नंबर 1चा बोकड होता मित्रांनो. पण काही अडचणीस्तव आपण तो विकलेला आहे. तर असं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो. सरासरी एका शेळीचं इन्कम जरी म्हणलं तर 25,000 रुपये जरी पकडलं तरी पण खूप फायदा. तर मित्रांनो फायनली पाऊस सुरू होत आहे आमच्याकडे. तुमच्याकडे कसं काय पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांच्या बऱ्याच काही नुकसानी शेतीमालाच्या झालेल्या आहेत. कोणाचे कपाशी वाहून गेली, कोणाची सोयाबीन वाहून गेलं, कोणाचे कांदा चाळ वाहून गेले. बरेच काही अशा नुकसानी झालेल्या आहेत. पण ह्या निसर्गासमोर आपल्याला काहीच करता येत नाही, कारण की हे निसर्ग आपत्ती आणि खूप अवघड असते. पण तरी पण आपल्या जनावरांची आपली काळजी घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.